जिजाऊ गटातली. इकडे मला खूप मित्र मिळाले. पहिल्या दिवशी सगळ्यांनाच वाटत होतं इकडे की मी इकडे रमू शकते का, इकडे मला मित्र भेटेल का, इकडे मी ॲडजस्ट होईल का. पण थोड्याच दिवसांनी खूप मित्र मिळाले, खूप रमण केले आम्ही. सकाळी लवकर उठून सगळे मजा करायचे. लवकर उठून थंड्याने पाण्याने जे आंघोळ करायचो आम्ही, त्याच्यामध्ये तर सगळे एकदम कडकडत असायचे. त्याच्यानंतर आम्ही खूप सारे श्लोक म्हणायचो, श्लोक शिकलो आम्ही. प्रभात फेरीला गेलो. तिकडे आम्ही गाणे गात प्रभात फेरी करत होतो. आल्यानंतर खूप आसनं शिकले आम्ही योगामध्ये, खूप मुद्रा शिकल्या. योगामध्ये आम्ही थोडाफार डान्सही केला, खूप धमाल केली. योगानंतर आम्ही खेळायला जायचो. खेळमध्ये आम्हाला खूप नवीन खेळ शिकायला भेटले, जसं की स्ट्रेचिंग बावली. तिकडे तेव्हा तर खूप मजा आली. डॉच बॉल, खो खो असे खेळ खेळायला तर अजूनच जास्त. आल्यावर आम्ही खूप काही पानांचा रस प्यायला. त्या पानांचा रस म्हणजे कढीपत्त्याचा रस वगैरे. पहिल्या वाटत होता कडू असेल, पण नंतर जेव्हा पिला तेव्हा खूप गोड होता. आता सगळे म्हणणारच घरी जाऊन की आई मला ते रस बनवून दे ना. त्याच्यानंतर आम्ही बौद्धिकला जायचो. तेव्हा आम्ही हे सगळे जे भाग आहेत संविधानातले ते आम्ही एका दिवसाला एक शिकायचो. त्याच्याबद्दल खूप गोष्टी ऐकलो आम्ही. जेवणाच्या आधी श्लोक म्हटले. त्याच्यामधून काही श्लोक आत्ताच म्हटले. आणि जेवणामध्ये दररोज कधी ताक असायचा. आज तर हे आमरस खाल्लं, तो खूप गोड होता. खूप मजा आली. रात्री आम्ही गटचर्चेलाही खूप मजा आली. रात्री जे खेळ व्हायचे त्याच्यात सगळे सहभागी व्हायचे आणि सगळ्या गटांना प्रश्न विचारून सगळे उत्तर द्यायचे. सगळ्यांना छान वाटत होतं. काही जण रडले, पण शेवटी त्यांना खूप मजा आली. आम्ही ट्रेकिंगला गेलो. ट्रेकिंगमध्ये खूप मजा आली. आम्ही सांभारलेल्याच्या वरतीपर्यंत पोहोचलो आणि खाली येताना खूप धमाल केली. रेन डान्समध्ये तर पूर्ण चिखल झाला होता, तरीही मजा आली. थँक्यू.